हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 31 डिसेंबर वार आहे रविवार आणि आज आहे 2023 मधला शेवटचा दिवस। 2023 हे वर्ष आज संपणार आहे आणि उद्या 1 जानेवारी 2024 हे वर्ष चालू होणार आहे। तर उद्या 1 जानेवारी 2024 या दिवशी सोमवार आलेला आहे आणि हा वर्षातला पहिला दिवस असणार आहे। प्रत्येक वर्षी जे नवीन वर्ष येत असतं तर त्या वेळेला एक वेगळी आशा, एक वेगळा संकल्प, काहीतरी नवीन गोष्टी हा घेऊन येत असतो। अशा वेळेला प्रत्येक माणूस नवीन वर्षामध्ये काहीतरी सिद्ध करण्याचा संकल्प हा करत असतो। कोणी नोकरी प्राप्तीबद्दलचा संकल्प करत असतो। त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जी मनामध्ये एखाद्या व्यक्तीची मनामध्ये इच्छा असते, धनप्राप्तीबद्दलची असेल, घर खरेदी करण्याबद्दलची असेल किंवा गाडी खरेदी करण्याबद्दलची असेल, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा या असतात आणि या इच्छा आपण नवीन वर्षामध्ये पूर्ण करू असा संकल्प सुद्धा आपण करत असतो। आणि या नवीन वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये येते ती म्हणजे नवीन कॅलेंडर। प्रत्येकाच्या घरामध्ये नवीन वर्षामध्ये नवीन कॅलेंडर हे आणलं जातं। बऱ्याच जणांनी नवीन कॅलेंडर हे आणलं सुद्धा असेल, पण ज्यांनी अजून नवीन कॅलेंडर खरेदी सुद्धा केलं नसेल तर अशा लोकांसाठी काही गोष्टी मी सांगणार आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही कॅलेंडर खरेदी करणार आहात तर त्या कॅलेंडर खरेदी करत असताना तुमच्याकडनं काही चुका या होणार नाहीत। तर पहा, तुम्हाला कॅलेंडर खरेदी करताना त्या कॅलेंडरचं जे पहिलं पान असेल तर पहिल्या पानावरती तुम्ही बघितलं असेल काहीतरी चित्र असतं। आता त्या कॅलेंडरवरती कधी कधी हिंसक प्राण्याचं चित्र असतं किंवा दुखी चेहरा याचा फोटो असतो। तर अशा प्रकारचे जे काही कॅलेंडर असतात तर ते चुकून सुद्धा आपल्याला खरेदी करायचे नाहीये आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा पडत असतो। त्याचबरोबर आपल्याला कधी कधी विचित्र नावं सुद्धा लिहिलेली असतात किंवा विचित्र चेहरे जे आहेत तर ते सुद्धा त्या कॅलेंडरवरती दिलेले असतात। तर अशा प्रकारचे कॅलेंडर सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा आणायचं नाहीये। तर तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गाचं जे नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे तर ते तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य झालं तर गणपती बाप्पांचा फोटो असलेलं कॅलेंडर सुद्धा तुम्ही घेऊ शकता। माता लक्ष्मीचा फोटो असलेला कॅलेंडर तुम्ही घेऊ शकता। श्री महालक्ष्मी कॅलेंडर हे सर्वांनाच माहिती आहे, तर हे कॅलेंडर आपण अगदी फार पूर्वीपासून पाहत आलेलो आहोत, तर हे कॅलेंडर सुद्धा तुम्ही आणू शकता। त्याचबरोबर निसर्गरम्य फोटो असलेला कॅलेंडर सुद्धा तुम्ही आणू शकता, जेणेकरून जेव्हा तुम्ही कॅलेंडर बघायला जाल तर ते कॅलेंडर बघून त्यावेळेला तुम्हाला प्रसन्न वाटेल असंच कॅलेंडर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचं आहे। विचित्र फोटो असलेले कॅलेंडर तुम्हाला चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये लावायचं नाहीये। तुम्ही जर ते आणले असतील तर तुम्ही ते लावू नका आणि जर तुम्ही ते खरेदी करणार असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवूनच नवीन कॅलेंडर हे खरेदी करायचं आहे। त्याचबरोबर जुनं जे कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं नाहीये। नवीन वर्षाचा उद्या पहिला दिवस आहे, जुनं कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला उद्या लगेचच काढून घ्यायचं आहे। जुनं कॅलेंडर आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरामध्ये पडत असतो आणि त्याचबरोबर तो वाढत सुद्धा असतो। त्यामुळे आपल्या घरामधलं जे वातावरण आहे तर ते संपूर्णपणे खराब होत असतं। त्याचबरोबर जे कॅलेंडर आहे तर ते आपण ज्यावेळेला लावत असतो तर ते पूर्व दिशेला आपल्याला लावायचं आहे। पूर्व दिशेला लावणं जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही पश्चिम किंवा उत्तर दिशेला सुद्धा हे कॅलेंडर लावू शकता, पण चुकून सुद्धा तुम्हाला तुमचं नवीन कॅलेंडर दक्षिण दिशेला लावायचं नाहीये। कारण वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती ही कमी होत असते आणि त्यामुळे दक्षिण दिशेला कॅलेंडर हे आपल्याला चुकून सुद्धा लावायचं नाहीये।
दक्षिण दिशेला लावायचं नाही म्हणजे कसं, तर तुम्ही जर समजा एखादी गोष्ट पहिली जी तुम्ही बघणार आहात तर तुमचा चेहरा दक्षिण दिशेला येईल असं कॅलेंडर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचं नाहीये. तर बघा, नवीन कॅलेंडर खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्या कॅलेंडरवरती एक मंत्र लिहायचा आहे आणि एक असा शब्द लिहायचा आहे. तर हा शब्द लिहिल्यामुळं किंवा हा मंत्र लिहिल्यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल आणि आपल्या सर्व ज्या काही इच्छा आहेत तर त्या संपूर्ण आपल्या या नवीन वर्षामध्ये पूर्ण होतील. असा हा एक मंत्र किंवा असा हा एक शब्द आपल्याला या कॅलेंडरवरती लिहायचा आहे. आता कोणता शब्द आपल्याला लिहायचा आहे किंवा कोणता मंत्र आपल्याला लिहायचा आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. श्री महालक्ष्मी हे कॅलेंडर जे आहे तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणलेलं असेल. तर त्या कॅलेंडरवरती सर्वप्रथम तुम्ही बघत असाल ते कॅलेंडर जे आहे तर त्या कॅलेंडरवरती आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो दिसतो. जर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचं कॅलेंडर असेल तर तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला स्वामींचं चित्र किंवा स्वामींचा फोटो त्या कॅलेंडरवरती दिसेल. तर तुमच्या गुरुचं नाव जे आहे तर ते नाव त्याचबरोबर पुढे 2 लाईन तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला रेणुका माता प्रसन्न असं लिहिलेलं असतं. श्री स्वामी समर्थ हे आपले गुरु आहेत. माता रेणुका जी आहे तर ती तुमची कुलदेवी असेल तर तिचं नाव तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या कॅलेंडरवरती. आता जर तुमची तुळजाभवानी ही तुमची कुलदेवी असेल तर तिचं नाव तुम्हाला तुमच्या कॅलेंडरवरती लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचे गुरु जे आहेत तर ते स्वामी समर्थ असतील तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायचा आहे. त्यानंतर तुमचं सांगितल्याप्रमाणे तुमची जी कोणती कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीचं नाव तुम्हाला तुमच्या कॅलेंडरवरती लिहायचं आहे. गुरुचं नाव लिहायचं आहे, कुलदेवीचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर कुलदेवतेचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. तर कुलदेवता काय आहे तर खंडोबा जे देव आहेत तर ते हे बऱ्याच जणांचे कुलदेव असतात तर त्यांचं नाव देखील तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर तुमची इष्ट देवता याचं नाव सुद्धा तुम्हाला या तुमच्या कॅलेंडरवरती लिहायचं आहे. आता तुम्हाला हे जे मी या देवी देवतांची जी नावं तुम्हाला मी सांगितलेली आहेत तर ती तुम्हाला तुमच्या नवीन कॅलेंडरवरती लिहायची आहेत. आता ही लिहित असताना तुम्हाला कोणत्या पेनने लिहायचं आहे तर तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाचा पेन जो आहे तर तो तुम्ही वापरला तरीही चालेल. आपल्याला फक्त काळ्या रंगाचा पेन या ठिकाणी वापरायचा नाहीये. तर कॅलेंडरवरती आपण ही जी आपल्या देवी देवतांची नावं लिहिल्यामुळं काय होतं तर आपल्या घरामधल्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर ती दूर होतात आणि आपल्या गुरूंची कृपा ही आपल्यावरती सदैव राहत असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुलदेवीची कृपा सुद्धा आपल्यावरती राहते, तुमच्या कुलदेवतेची सुद्धा कृपा आपल्यावरती राहते आणि त्याचबरोबर इष्टदेवतेची कृपा सुद्धा आपल्यावरती यामुळे राहणार आहे. त्यामुळं कॅलेंडरचं जे पहिलं पान आहे त्या पहिल्या पानावरती तुम्हाला हे सर्व नावं जी सांगितलेली आहेत तर ती तुम्हाला लिहायची आहेत. आता यानंतर तुम्हाला सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी या 2024 या वर्षामध्ये ज्या महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की या दिवसापर्यंत माझी ही अमुक इच्छा पूर्ण झाली पाहिजे, जसं की तुमची नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल, घर खरेदी करण्याबद्दलची इच्छा असेल किंवा तुमची नवीन गाडी खरेदी करण्याबद्दलची इच्छा असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला हव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर त्या महिन्यामध्ये त्या महिन्याच्या तुम्ही पानावरती जायचं आहे आणि त्या तारखेला तुम्हाला त्या महिन्यामध्ये लाल रंगाच्या पेनाने किंवा हिरव्या रंगाच्या पेनाने सर्कल करायचं आहे. तर बघा आणि तिथे तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे. दररोज तुम्हाला सकाळी उठायचं आहे, देवघरामध्ये तुम्हाला तुमच्या देवांची पूजा करायचं आहे, तुमच्या देवांचं दर्शन करायचं आहे, देवासमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझी अमुक ही इच्छा आहे आणि या नवीन वर्षामध्ये या तारखेपर्यंत माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि त्यासाठी मी भरपूर प्रयत्न करत आहे, कष्ट करत आहे आणि माझ्या नशिबाची मला साथ या ठिकाणी मिळू दे अशी आपल्याला आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि दररोज आपल्याला आपली इच्छा स्वामी महाराजांना न चुकता सांगायची आहे आणि तुमची इच्छा ही 100% पूर्ण होणार म्हणजे होणारच असं तुम्हाला तुमच्या कॅलेंडरच्या पहिल्या पानावरती 520 नंबर जो आहे तर तो तुम्हाला लिहायचा आहे.
आता हा नंबर लिहिल्यामुळे काय होतं तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते। 520 नंबर जो आहे तर तो एक सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करत असतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होतात। त्याचबरोबर कॅलेंडर घरी आणल्यानंतर एक स्वस्तिक सुद्धा आपल्याला आवर्जून काढायचं आहे। हळदी कुंकू लावून आपल्याला आपल्या कॅलेंडरची पूजा उद्याच्या दिवशी सकाळी करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि सांगितलेला हा एक छोटासा उपाय तुम्हाला तुमच्या नवीन कॅलेंडरवरती आवर्जून करायचा आहे। तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। तुम्ही तुमच्या सोबत जे काही मी उपाय शेअर केलेले आहेत तर ते अत्यंत प्रभावशाली असे उपाय आहेत, तुम्ही नक्की करून बघा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।